नमस्कार मंडळी, मी साहिल नेत्रे तुम्हाला सर्वांना स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी जवळपास शिमग्यानंतर आज व्हिडिओ करतोय कारण मध्ये काय कुठं फिरणं वगैरे झालं नाही. एक्झाम्स होत्या, क्लास वगैरे होते, त्यामुळे कुठं फिरायला भेटलं नाही. तर आज आपण फायनली चाललो आहे गावाला. मे महिना सध्या चालू आहे आणि आपण निघालो आहे गावाला. आज तारीख आहे 4 मे. खरं तर गावी जायचं रिझन म्हणजे आपण तसं मी तुम्हाला शिमग्याला बोललो होतो की आपण नवीन घर बांधतोय. तर ते आपल्या नवीन घराचं काम पूर्ण झालं आहे आणि त्याची 9 मे म्हणजे आता मोजून 5 दिवस उरले तेव्हा त्याची सत्यनारायणाची महापूजा वास्तुशांती व गृहप्रवेश होणार आहे. तर त्यासाठी आम्ही सर्व चाललो आहे गावी. तर त्याबद्दल सर्व व्हिडिओ असणार आहे आणि यावेळी आपण जाणार आहोत टेम्पोने, कारण सामान वगैरे खूप असणार आहे, त्यामुळे टेम्पोच ठरवलं आम्ही. तर बघूया आता. तर वाजले जवळपास संध्याकाळचे 8. बघूया आता. गाडी तर बोलली 8 होय, पण ते येईल म्हणजे येईल थोड्या वेळ. बघूया कसं काय ते. मग सामान वगैरे चिडे पण आपलं 10 वाजतील. मग 10-10:30 आपण निघूया. कसं काय होते तर बघूया पुढे. चला आता. तर म्हणजे सामान बॉक्स होतं केवढं आहे, एवढा जवळपास 15-20 बॅग आहेत, प्लस चेअर, प्लस इतर 3-4 बॅग आहेत. हे सुवरचं सामान, मंदिर, आरसा, यापैकी परत खुर्ची आणि अजून जवळपास खाली 5-6 बॅग आहेत. बघूया आता. गाडी येईल थोड्या वेळात, मग त्या गाडी सगळं सामान वगैरे चढूया. तर म्हणजे आता जवळपास रात्रीचे 5:15 झालेत आणि आपला टेम्पो आला आहे आणि टेम्पो सर्व सामान वगैरे शिफ्ट करून झालं आहे. आता मम्मी वगैरे सर्व घरी गेलेच कपडे वगैरे चेंज करायला. आपण थोड्या वेळात निघूया 10-10:15पर्यंत. तर मंडे बघा सामान पूर्ण लावून झालं आहे, गाडी पूर्ण पॅक आहे आता. चला त्या गाडी निघाल थोड्या वेळात. तर मंडे आता जवळपास रात्रीचे बरोबर 11 वाजलेत आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झाली. चला गणपती बाप्पा मोरया. आपल्याजवळ काका आहे. चला आता. तर मंडे आता पनवेलच्या आसपास आलो आहे आणि इथं आता आपण गाडी डिझेल भरायला थांबलो आहे आता. बघूया तसं रोडलाच गर्दी दिसते आज, भयंकर आहे. बघूया पुढे कसं काय होतं आता. तर वाजले जवळपास रात्रीचे 12:11. बघूया सकाळचे 6-7 होतील. फक्त मानगाव ट्रॅफिक नाही भेटला पाहिजे बस. चला आता. मंडे आता आपण कर्नाळापर्यंत येत आहे आणि पुढे ट्रॅफिक लागलं. आता गाडी ऑपोजिटने जात आहेत. बघूया आता पुढे काहीतरी गाडी पलटी झाली आहे. तर आले जवळपास 1. बघूया आता येऊन पोचते आपण. ट्रॅफिक कमी करत नाही. तर मंडळी जवळपास अर्धा तास झाला आपण अजून कर्नाळ्यालाच आहे आणि ट्रॅफिक भयंकर आहे. पुढे काहीतरी गाडी पलटी झाली. गाडी हवं थोडं हालायला लागले. बघूया आता कसं होते.
आता वाजले सकाळचे 5:30 आणि आता आपण पोचले पोलादपूरला आणि इथे जरा चहा प्यायला थांबले आता. आणि गावाला मे महिन्यात तरी आता थंडी भयंकर आहे. हो बघूया आता कधी पोचतो आता आपण. तर मंडळी आता आपण खेडच्या पेट्रोल पंपला थांबलो डिझेल भरायला आणि पप्पा आता पुढे जाऊन बसले आणि मी आता मागं बसले. मम्मी चला आता निघूया ते. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर काल जवळपास 10:30 आसपास घरी आलो आणि मस्त की मग सामान खाली तेव्हा मग अर्धा तास गेला. मग तिकडून मग घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, मग जेवून जे झोपलो. मग ते डायरेक्ट 3 वाजता उठलो. त्यात लाईट पण नव्हती, त्यात खूप गरम होतं. आणि मग नंतर 3-3:30 वाजता मम्मी पप्पा आणि मी खाली गेलो नवीन घरापाशी. मग तिकडे जरा साफसफाई केली, पण आम्हाला वाजले 7. मग तिकडून येऊन घरी जेवण वगैरे करून जे झोपलो ते डायरेक्ट आज सकाळी उठलो आहे. तर कालचा व्हिडिओ मी इथे संपवते. तर कालचा ओढो प्रवासा व्हिडिओ कसा वाटला कळून नक्की कळवा. आणि मागे दिसतंय जुनं घर, त्या जुन्या घरातले फक्त मोजून 3 ते 4 दिवस उरलेत आता. मग नवीन घरात आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे खाली. तर तुम्हाला घर मी आज जी व्हिडिओ करेन, ह्या व्हिडिओमध्ये नाही पण आता जी मी व्हिडिओ करणार आहे ना पुढची, तर त्यावेळी तुम्हाला नक्की दाखवेन. तर ओव्हरऑल प्रवासी व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की कळवा. आणि चॅनल जो कोण नव्हते चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू कशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.